भाजप आमदारांना आता मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झालेली आहे। जिंतूरचे भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांना फोन आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याचं कळतंय। मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर 10 वर्षांनंतर आता परभणीला मंत्रिपद मिळणार आहे। मेघना बोर्डीकर नागपूरकडे आता रवाना झालेले आहेत। मेघना बोर्डीकर यांना फोन आलेला आहे। भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आहे। भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याचं कळतंय। आणि आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख थेट आपल्याबरोबर परभणीमधून जोडले गेलेत। गजानन, राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना मंत्रिपद याआधी मिळालेलं होतं, आता 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा परभणीला मंत्रिपद मिळणार आहे। काय नेमकी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात? अनेक वर्षानंतर परभणीला मंत्रिपदाची माळ मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या रूपाने मिळणार आहे, त्यांच्या गळ्यात पडणार आहे। अनेक वर्ष झालं परभणीचा विकास खूप रखडलेला होता आणि मंत्रिपद कोणाला तरी द्यावं अशा पद्धतीची परभणीमधील राजकीय तज्ञ असतील किंवा नागरिकांची मागणी होती आणि आज ही आनंदाची बातमी जी आहे ती परभणीकरांसाठी आलेली आहे। मेघना बोर्डीकरांना चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सकाळी 7 वाजताच्या दरम्यान फोन केला आणि मेघना बोर्डीकर नागपूरकडे रवाना झाले आहेत। त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार आहे आणि परभणीचा जो काही अनुशेष राहिला आहे वेगवेगळ्या विभागातला तो भरून निघेल अशी आशा परभणीकरांना आहे। नक्कीच सातत्यानं मागच्या सरकारमध्येच मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची मागणी होती आणि त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा झाली होती, पण शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद मिळालं नाही। पण यावेळी मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद मिळेल आणि परभणीकर नक्कीच आनंदले जातील अशा पद्धतीची सगळी स्थिती आहे। यापूर्वी अजितदादा गटाकडून विटेकरांची सुद्धा चर्चा होती की विटेकरांना मंत्रिपद मिळेल का अशा पद्धतीची मागणी सुद्धा होत होती। दुसरीकडून अपक्ष असलेले आणि महायुतीने पुरस्कृत केलेले रत्नाकर गुप्ते जे आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळेल किंवा ते त्यांच्या वतीने। पण एकंदरीत मेघना बोर्डीकर यांचं नाव आता पुढे आलेलं आहे, निश्चितच परभणीकरांना आनंद असणार आहे। अर्थात आता कुठलं खातं मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी गजानन। जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।